या आधीचा जो सामना झाला जय हनुमान सामरेवाडी विरुद्ध जय चंडिका चापे यामधून चापे संघ विजयी झालाय आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ असेल हार्दिक हार्दिक असं अभिनंदन असेल। त्यानंतरचा हा दुसरा सामना आपण पाहतोय सेमीफायनलचा बीबीसीसी भुतेवाडी विरुद्ध फ्रेंड्स मालगुंड। पवनजी भूतेस किती पाहिजे मोबाईल असेल वाट्या कुठे आहे संकेत या ठिकाणी दुसरा सामना सुरू होतो बीबीसीसी भुतेवाडी विरुद्ध फ्रेंड्स मालगुंड। 5 षटकांचा सामना असेल त्यामध्ये 2 पॉवर प्ले षटक असतील। पहिलं कंपल्सरी असेल त्यानंतरचं दुसरं पॉवर प्लेचं षटक हे 4 षटकांमध्ये आपल्याला घ्यायची संधी दिली जाणार आहे। इथे सलामीवीर जोडी पाहतोय आपण संकेत आगरे यश गोंडबरे। या संकेत आगरेचा विचार केला तर कालच्या सत्रामध्ये अतिशय सुंदर असा खेळ याच्याकडून पाहायला मिळाला। 30 35 40 अशा वैयक्तिक धावा त्याच्या नावावरती नोंदवल्या गेल्यात। या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान अनेकांची उपस्थिती लाभते त्याचबरोबर लाख मुलाचं सहकार्य देखील इथे केलं जातंय। त्या दरम्यान इथे उपस्थित झालेले श्री मांजरे गावचे उपसरपंच प्रदीपजी कोलिये सर यांचं देखील स्वागत होत आहे। त्यांचं देखील या स्पर्धेला आर्थिक असं लाख मुलाचं सहकार्य लाभतंय त्यांचे देखील आभार स्वागत या ठिकाणी व्यक्त करतोय। जाऊया मैदानाच्या दिशेने। इथे पंच आपण पाहतोय ते नरेश गोवळकर आणि लेख पंच असतील ते आमचे विजय लिगम। सलामीवीर जोडी मैदानात दाखल झालेत। संकेत आगरे एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो फ्रेंड्स मालगुंड संघाचा हुकमी एक्का इथे सलामीवीर म्हणून दाखल झालाय। पहिलं षटक हाताळतोय सूरज भूते ऑलराऊंडर खेळाडू म्हणून याच्याकडे देखील पाहिलं जातं। बीबीसी भुतेवाडी संघाचा आधारस्तंभ इथे दाखल होतोय सूरज भूते। पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक असेल। इथे 2 खेळाडू आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील। सामन्याला सुरुवात पहिलं षटक पाहूया। इथे पहिला चेंडू रेसी फटका खेळायचा होता फटका काय बॅट वरती बसलाय नाही चेंडू येतोय निर्धाव स्वरूपातला। पहिला चेंडू निर्धाव सोडवला गेलाय सूरजच्या माध्यमातून। या आधीचा सामना जर आपण पाहिला तर 33 धावांपर्यंत मजल मारू शकला तो जय हनुमान सामरेवाडी संघ 34 धावा आरामात चेस केल्या त्या जय चंडिका संघाने। त्यानंतर या सामन्यामध्ये पाहूया किती धावांचा मनोरा रचला जाईल फ्रेंड्स मालगुंड संघाच्या माध्यमातून। हा देखील सुंदर चेंडू म्हणावा लागेल सूरजच्या माध्यमातून टाकलेला।
यष्टांच्या मागे विचार केला तर बबन भुते आपण मित्रांनो हे जे आपण सामने आजच्या सत्रामध्ये लाईव्ह स्वरूपात पाहतोय त्यासाठी लाख मोलाचं सहकार्य केलं गेलंय ते बबनजी भुते आणि विजयजी लिगम यांच्या माध्यमातून हे सामने आपण आज पाहतोय त्यांचं हार्दिक असे आभार व्यक्त करतो। पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल। आज मात्र इथे संकेतला कोणत्याही प्रकारची संधी दिली जात नाही, संकेतला रोखलं जात आहे। कालचा दिवस हा संकेतने गाजवला होता, सुंदर असे हटके पटके चौकार षटकार त्याच्या नावावरती नोंदवले गेले। सामनावीराचा देखील मानकरी राहिला होता तो संकेत। पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी आणि हा चेंडू मात्र सुंदर फटका खेळला गेलाय। इथे क्षेत्ररक्षक तत्पर होता, प्रसाद उर्फ परी या नावाने ओळखलं जातं। सुंदर क्षेत्ररक्षण केलंय, एकच धाव दिली जाते आणि या एका धावेने फ्रेंड्स मालगुण संघाचं खातं ओपन केलं जात आहे। स्ट्राइक वरती दाखल झाला यश गोंडबरे, हा देखील एक चांगला फलंदाज आहे। सामना सलामीवीर म्हणून मैदानात दाखल झाल्यानंतर स्ट्राइक वरती आलाय। पाहूया अकुल टप्प्याचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, चेंडू काय बॅटचा स्पर्श करू शकला नाही, चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपात। खरोखर सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल, गोलंदाजी मार्क वरती सूरज भुते इथे अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन नाती सुरू असलेली स्पर्धा कुणबी चषक 2025। पुढचा चेंडू मोठा फटका खेळला गेलाय, चेंडूवरती येतोय क्षेत्ररक्षक, चेंडू कुठे गेला समजलं नाही, त्या दरम्यान घेतले गेले आहेत यशस्वीरित्या 2 धावा। या 2 धावा पूर्ण केल्या, षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते। एक षटक संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 3 धावा। सुंदर षटक हाताळलं गेलंय सूरजच्या माध्यमातून। आणि मित्रांनो आजच्या दिवसामध्ये आपण जो साऊंड ऐकताय, ही जी सुमधुर असं संगीत ऐकताय, तो साऊंड आम्हाला उपलब्ध करून दिलाय समर्थ साऊंड सर्व्हिसचे सर्व संकेत दादा लोगडे यांच्या माध्यमातून इथे सहकार्य केलं गेलंय, त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय। आणि या ठिकाणी पाहूया दुसरं षटक टाकण्याची सुवर्ण संधी कोणाला दिली जाईल आणि दुसरं षटक घेऊन येत ते प्रदीप लोगडे उर्फ पंडू या नावाने ओळखलं जातं। समोर आहे तो संकेत पहिल्या षटकामध्ये आक्रमक पवित्रा घेऊ शकला नाही, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये पाहूया कशा पद्धतीने धावा उभारताना महत्वाचं योगदान देतोय। अनेक असं रसिक प्रेक्षक या मैदानाच्या अवतीभोवती उपस्थित झाले, या स्पर्धेचा आनंद घेतोय। आजचा अंतिम दिवस आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक घर बसल्या ही स्पर्धा बघताय, हा कुणबी चषक पाहताय, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय। कारण लाईव्ह स्वरूपात का होईना परंतु तुम्ही आमच्या स्पर्धेपर्यंत जोडले गेलात, हे आमच्यासाठी लाख मोलाचं सहकार्य आहे। पाहूया पुढचं षटक, इथे प्रदीप लोगडे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय। आतापर्यंत विचार केला एका षटकामध्ये फक्त 3च धावा इथे धावफलकावरती लागले आहेत। पुढचा चेंडू पाहूया, पहिला चेंडू असेल प्रदीप यांचा, संकेतसाठी सुंदर असा फटका खेळला गेलाय, पॉइंट वरती तिथे बब्बन पाहायला मिळतोय, सुंदर थ्रो होता, एकच धाव दिली जाते। या एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येचं गणित बदलतंय, धावसंख्या 4 वरती पोहोचले आणि स्ट्राइक वरती दाखल झालाय तो यश गोंडबरे। एक उंच असा फलंदाज आहे फ्रेंड्स मालगुण संघामध्ये। थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय। पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू प्रदीपचा, सुंदर फटका खेळला गेलाय, पाहूया किती धावांसाठी हा चेंडू खेळला गेलाय। एक धाव तर पूर्ण होते आणि इथे मात्र समाधान आणि संयम बाळगला गेलाय, एकच धाव घेतली जाते। संकेत याला पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आणून संधी दिली जाते। पाहूया संकेत कशा पद्धतीने या षटकाचा समाचार घेतो। कालच्या दिवसामध्ये खरोखर चांगला खेळ आक्रमक पवित्रा घेतला गेला होता, परंतु आज मात्र इथे
पहिलं षटक खेळत असताना कुठेतरी कमी आणि हमी भासली, त्यानंतर मात्र या चेंडूवरती मोठा प्रहार केला गेलाय आणि तिथे सुयश चौगुले पाहायला मिळतो क्षेत्ररक्षण करताना. एकच धाव दिली जाते. एका धावेने आता मात्र फ्रेंड्स मालगुण संघाची धावसंख्या पुढे सरकताना दिसते. धावसंख्या उभारत असताना चौकार षटकार जसा महत्वाचा असतो तशीच एक धाव देखील महत्वाची मानली जाते. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र यशासाठी टाकला गेला होता आणि हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. इथे मात्र अतिरिक्त एक धाव खर्च करतोय गोलंदाज. वाईट चेंडू घोषित केलाय म्हणजेच काय तर पुन्हा एकदा एका धावेची भर पडते. अतिरिक्त चेंडू इथे खर्च करतोय गोलंदाज प्रदीप लोगडे. जाऊया पुढच्या चेंडूच्या दिशेने. इथे मात्र पुढचा चेंडू यासाठी मोठा पटका केला गेलाय. पाहूया या चेंडूवरती सोलाम येतोय. किती धावा घेतल्या जातील परंतु एकच धाव दिली जाते. प्रत्येक चेंडूचा विचार केला तर सुंदर फटके खेळले जातात परंतु क्षेत्ररक्षकांकडून एकच धाव दिली जाते. म्हणजेच काय तर अचूक असं क्षेत्ररक्षण डीसी भुतेवाडी संघाकडून इथे पाहायला मिळतंय. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रदीप कडून संकेतसाठी. आतापर्यंत संकेतच्या बॅटमधून मोठा पटका पाहायला मिळाला नाही. बबन भुते आक्रमकता इथे दाखवली जाते. सुंदर असं क्षेत्ररक्षण, कोणतीही धाव दिली जात नाही. आज मात्र संकेतला इथे पूर्णपणे रोखलं जात आहे. ज्या संकेतने कालच्या दिवसामध्ये हे मैदान गाजवलं होतं, काय फटके खेळला होता, काय चौकार, काय षटकार अतिशय सुंदर इथं खेळले होते परंतु आज मात्र इथे सुरुवात कुठेतरी अडखळत होताना दिसते. त्या दरम्यान पंचांचा इशारा येतो 2 हात वर करून वाईटचा. अतिरिक्त आणखीन एक चेंडू इथे गोलंदाज खर्च करतोय. पुढचा चेंडू प्रदीपचा. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का परंतु नाही. इथे मात्र झेल कोणताही घेतला जात नाही. त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत त्या 2 धावा. या 2 धावा महत्वाच्या मानल्या जात आहेत आणि षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. दुसरं षटक संपल्यानंतर एकूण धावसंख्या बिनबाद 11. म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त 7 धावा उभारल्या. समाप्त झाल्यानंतर कोणताही धोका अजूनपर्यंत फ्रेंड्स मालगुण संघाला इथे उद्भवला नाही परंतु धावसंख्येचा विचार केला तर 11 धावांवरती पोहोचलाय. तिसरं षटक पुन्हा एकदा घेऊन येतोय गोलंदाज सूरज भुते, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 3 धावा खर्च केल्या होत्या. तोच सूरज भुते पुन्हा एकदा मैदानात गोलंदाजी मार्कवरती. समोर येतो यश गोंडबरे. पाहूया तिसऱ्या षटकाचा समाचार कशा पद्धतीने घेतील दोन्ही फलंदाज. सलामीवीर मैदानात या ठिकाणी दाखल आहेत. यश गोंडबरे. पुढचा चेंडू सुंदर फटका खेळला गेला. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेने इथे धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. सूरज भुते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या संकेत वरती अपेक्षा असतील, मोठ्या अपेक्षा इथे बब्बन सुंदर क्षेत्र त्या दरम्यान घेतली जाते. एक वाईटचा इशारा दिला गेलाय पंचांकडून. वाईट +1 म्हणजेच काय तर 2 धावा इथे नोंदवल्या जातील. अतिरिक्त एक चेंडू टाकला त्या दरम्यान एक धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकताना दिसेल. मोठा फटका मोठा प्रहार करणं गरजेचं ठरेल यशला आणि त्या दरम्यान मोठा फटका खेळला गेला. तिथे सुयश चौगुले वारंवार सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव प्रत्येक वेळी देण्याचा चांगला प्रयत्न इथे केला जातोय.
2 धावा नाही तर एका धावेवरती कसं रोखता येईल याचा प्रयत्न प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून होताना दिसतोय. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते बीबीसीसी भुतेवाडी संघाचं. त्यानंतर आकुल टप्प्याचा चेंडू, सुंदर फटका उचलला गेला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सुटलाय आणि त्यानंतर इथे घेतल्या जात आहेत 2 धावा. शर्विल या ठिकाणी पाहायला मिळाला क्षेत्ररक्षण करत असताना. नक्कीच तरी झेल त्याच्यापासून दूर होता, धावत गेला होता, परंतु झेल घेता घेता अयशस्वी ठरलाय. फलंदाजांनी मात्र 2 धावा पूर्ण केल्या. पुन्हा धावसंख्येमध्ये बदल घडताना दिसेल. पाहूया सूरज भुते याचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा संकेतसाठी खालून खेळण्याचा प्रयत्न आहे. मैदानाला स्पर्श करत चाललेला चेंडू, या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत 2 धावा. आता मात्र 2-2च्या स्वरूपात धावा इथे कंप्लीट होताना दिसत आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. सूरज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन संकेतासाठी आकुल टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या दिशेने क्षेत्ररक्षक मार्गक्रमण करतात. चेंडू का हातामध्ये सापडला नाही, परंतु 2 धावा इथे मात्र फलंदाजांनी पूर्ण केल्यात. प्रयत्न केले जातात. प्रयत्नार्थी परमेश्वर का म्हटलं जातं तर प्रयत्न केल्याशिवाय काही होत नसतं. त्यासाठी प्रयत्न हे महत्वाचे असतात. त्यासाठी धावत आले दोन्ही क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू काय हातामध्ये सापडला नाही. पण 1-2 धावा मात्र फलंदाजांनी पूर्ण केल्यात. पाहूया पुढच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारचा खेळ करेल संकेत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून मोठा फटका काय पाहू शकलो नाही. चौकार असेल, षटकार असेल, अजून तरी शांत आहे, शांतपणे खेळ केला जातो. आता मात्र इथे उंच फटका उचलला गेलाय, चेंडू पाठवला जातोय आर्या पार, स्टेट ड्राईव्ह मध्ये येतोय. आणखी एक दणदणीत कडकडीत कुणबीचा षटकार. दाखल केला जातो अजिंक्यला. चौथं षटक घेऊन अजिंक्य भुते समोर येतो यश. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 27 धावांपर्यंत मजल मारले गेले. त्यानंतर पाहूया किती धावांपर्यंत मजल मारेल फ्रेंड्स मालगुण संघ. अजिंक्य भुते रनरअप घेतला गेला. गोलंदाजी मार्कवर येऊन पहिला चेंडू इथे टाकला जातोय आणि त्या चेंडूवरती पाहूया किती फलंदाज धावा घेतील. एकच इथे 2 नाही तर 1च धाव खर्च केली जाते. क्षेत्ररक्षकाकडून अचूक क्षेत्ररक्षण घडतंय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना दिसेल तो संकेत. अजिंक्य भुते पुढचा चेंडू घेऊन पाहूया. पुढच्या चेंडूवरती मोठा फटका, मोठा धमाका केला जाईल का, परंतु इथे मात्र ऑफसेटच्या दिशेने चेंडू टटवला गेलाय आणि तिथे बबन भुते यांच्याकडून क्षेत्ररक्षण घडताना दिसतंय. 1च धाव पुन्हा दिली जाते. एका धावेने पुढे पुढे वाटचाल करतोय तो फ्रेंड्स मालगुण संघ. पुन्हा एकदा यश याला दाखल केलं जातं स्ट्राईक वरती. पाहूया अजिंक्य पुढचा चेंडू कशा पद्धतीने, या चेंडूवरती स्टेट ड्राईव्ह मध्ये चेंडू चाललाय. पाहूया किती धावा घेतल्या जातील आणि
या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती एकच धाव दिली जाते. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल BC भुतेवाडी संघाकडून. जरी चेंडू चौकाराच्या सीमारेषेच्या जवळ जरी गेला तरी देखील एकच धाव इथे खर्च करताना दिसतात क्षेत्ररक्षक. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येचं गणित बदलताना दिसतंय. संकेत आलाय स्ट्राईक वरती. आता मोठा पटका हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुयश काय क्षेत्ररक्षण केलाय, झेल टिपलाय, झेल सुटला होता परंतु पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये पकडलाय आणि आता मात्र संकेत याचा खेळ संपवलाय. मोठा धक्का बसेल या ठिकाणी. प्रिन्स मालगुण या स्पर्धेदरम्यान आपण जो मान्यवर कक्ष पाहतोय, त्यानंतर या ठिकाणी जे पेंडॉल पाहतोय, मंडप व्यवस्था पाहतोय, हे सर्व आपल्याला उपलब्ध करून दिलंय तन्वी डेकोरेटर्सचे सर्व सचिनदादा दुर्गवळी यांच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य केलं जातंय. त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी त्यांचं सहर्ष शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया पुढच्या चेंडूच्या दिशेने. अजिंक्य भुते या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन नव्याने दाखल झालाय मैदानामध्ये. अक्षय धावडे मैदानात दाखल झालाय. सुयश चौगुले याने सुंदर झेल टिपलाय, झेल सुटला होता परंतु चेंडू काय सोडला नाही. चेंडू पकडण्याचा पुन्हा प्रयत्न केला आणि झेल बाद झाला. तो संकेत आगरे. त्यानंतर मैदानात दाखल केलं जातं अक्षयला. पाहूया अजिंक्य भुते पुढचा चेंडू घेऊन अक्षयसाठी नव्याने दाखल झालाय. डावकुरा फलंदाज आहे आणि सुंदर फटका खेळला गेला. किती धावांसाठी चेंडू असेल इथे? एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला गेलाय. यशस्वी प्रयत्न आणि अशा रीतीने 2 धावा इथे सामन्याच्या दिशेने शेवटचं आणि ठेवायचंय आणि तेच लक्षात घेतलं गेलंय आणि त्यानुसार इथे खेळ केला जातोय. पाहूया पुन्हा एकदा नावा लागेल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडून कोणत्याही प्रकारचा इशारा काही दिला गेला नाही. म्हणजेच काय तर चेंडू निर्धाव आहे. आणि त्यानंतर पाहूया पुढचा चेंडू सुरेंद्रचा. यासाठी मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅक साईडच्या दिशेने गेला. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा सोय केली गेले. आपण या कोकण सरबताचा आस्वाद घ्यायचा आहे. जे या ठिकाणी 5 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचा असेल. त्यानंतर मर्यादित 4 षटका दरम्यान आणखीन एक आपल्याला पॉवर प्ले घेता येईल. याची देखील संघाने नोंद घ्यायची आहे. पहिल्या क्षेत्ररक्षण तर सजवलं गेलंय आणि इथे पहिलं षटक सामन्याला सुरुवात होते. पाहूया पहिल्या षटकाचा खेळ. इथे पहिलं षटक घेऊन अक्षय धावडे. अतिशय सुंदर असा मोठा पटका पहिल्या चेंडूवर. चेंडू घेऊन सुरतसाठी थोडासा पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने दबाव टाकला. मानलं जातो सूरज भुतेला कारण त्या पंचक्रोशीमध्ये विचार केला तर नाईट अंडरम असू द्या किंवा ओरम असू द्या आणि 1 धाव इथे कंप्लीट होताना दिसते. आता मात्र आणि 1 धाव इथे कंप्लीट होताना दिसते. आता मात्र स्ट्राईक वरती त्यांना दिले.
खरोखर नावावरती एक विकेट पाहायला मिळते. जलबाद स्वरूपात इथे अजिंक्य भुते बाद झालाय आणि त्यानंतर वन डाऊन स्वरूपात इथे दाखल होताना स्ट्राईक वरती सूरज पुन्हा एकदा येताना दिसेल. संख्या झाली 17. रक्षकाच्या हातामध्ये सनी कंप्लीट केलेत. या 2 धावांनी पुन्हा धावसंख्या वाढताना दिसेल. बीबीसीसी केला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. सोहम अतिघाई संकटातनी असं काय म्हटलं जातं मध्ये झेल नाही आणि त्या दरम्यान घेतल्या जात आहेत 2 धावा. आली लहर केला कहर. या उन्हाच्या प्रहरामधून प्रत्येकाला ताण. आली लहर केला कहलाय. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव देखील इथे थोडीशी खंत निर्माण झाली असेल कारण आता तो बीबीसी भुतेवाडी संघाला सोमच्या माध्यमात धावसंख्या आहे ती 41 धावा. सहा चेंडू 5 धावा. धावचीत होताना दिसेल बबन भुते. या ठिकाणी आणखीन एक आदरा बसतोय. या चेंडूवरती आणि विजयाचा मान